दत्तगुरू मंडळी, आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की श्रावण मास नक्की सुरू झाला आहे की नाही. प्रत्येक सोशल मीडिया असू द्या ना तर प्रत्येक जण असू द्या की स्टेटस वगैरे टाकतात, श्रावणातला पहिला सोमवार 14 तारखेला होऊन गेला. नेमकं काय, आम्हाला व्रत करायचं होतं ते खंडित तर नाही झालं, आमच्याकडून एक सोमवार गेलं तर नाही. तर काही काळजी करायची आवश्यकता नाही, टेन्शन नका घेऊ. याचं कारण मी तुम्हाला समजवतो. कसं असतं, आपण महाराष्ट्रीयन लोक असू द्या किंवा आपण दक्षिणेकडचे जेवढे लोक आहोत, आपण एखादा महिना अमावस्या ते अमावस्या पकडतो. आपले पंचांगाचे नियम काही वेगळे आहेत. आपण एखादा विषय अमावस्या त्या अमावस्याचा महिना पकडतो. पण जे कुठले उत्तरेकडचे, म्हणजे आपण जास्तीत जास्त उत्तर, आता गुजरातही उत्तरकडे नाहीत, पण गुजरात, राजस्थान, युपी, मध्य प्रदेशही आपण थोडंफार पकडूयात. हे इकडचे जेवढे काही हे स्टेट आहेत, हे सगळे जे वरचे राज्य आहेत ते कसे चालतात, हे पौर्णिमे ते पौर्णिमा चालतात. त्यांचा प्रत्येक महिना हा पौर्णिमे ते पौर्णिमा असतो. त्यामुळं 11 तारखेपासून, जी गुरुपौर्णिमा आपली 10 तारखेला झाली, त्यानंतरचा जो 11 तारीख होती त्या 11 तारखेपासून त्यांचा श्रावणाचा सोमवार सुरू झालेला आहे. आणि पण आपल्या मराठी कम्युनिटीचं किंवा आपण म्हणूयात आपल्या दक्षिणेकडचं, समजा आपण खालचा भागही पकडूयात,